नमस्कार. आज आपण एका अशा कलेबद्दल बोलणार आहोत ना, जी नुसती चित्र नाहीयेत, तर जगण्याचं एक अख्खं तत्वज्ञान आहे. हो, ही आहे वारली कला. तिची मुळं हजारो वर्ष जुन्या आपल्या भारतीय परंपरेत खोलवर रुजलेली आहेत. कधी विचार केलाय की फक्त फक्त 2 त्रिकोण वापरून एका संपूर्ण संस्कृतीची गोष्ट कशी काय सांगता येईल? म्हणजे त्यांच्या परंपरा, त्यांचे विश्वास, सगळं काही. आश्चर्य वाटतं ना? पण खरं सांगायचं तर ह्याच प्रश्नाचं उत्तर वारली कलेच्या प्रत्येक चित्रात दडलेलं आहे. चला तर मग शोधूया ते उत्तर. तर सगळ्यात आधी आपण या कलेचा उगम आणि तिचं मूळ स्वरूप समजून घेऊया. कारण ही फक्त एक कला नाहीये, तर ही आहे एक प्राचीन, एकदम साधी आणि तितकी सुंदर अशी दृश्य भाषा, जी हजारो वर्षांपासून बोलली जाते. ही कला आहे आपल्याच महाराष्ट्रातल्या ठाणे, पालघर आणि नाशिकच्या वारली आदिवासी जमातीची एक देणगी. आणि बघा, त्यांच्यासाठी ही फक्त चित्रकला नाहीये, अजिबात नाही. ही तर निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याची एक पवित्र पद्धत आहे. आता हे बघा, किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे ही. ह्या कलेचा इतिहास तब्बल तब्बल 5,000 वर्ष जुना आहे. आणि गंमत काय माहितीये, ही कला कुठल्याही पुस्तकातून नाही शिकवली गेली. ती पिढ्यानपिढ्या म्हणजे आईकडून मुलीकडे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एखाद्या गोष्टीसारखी पोहोचली आहे. आणि मग पुढे 1970च्या दशकात जिव्या सोमा माशे यांच्यासारख्या महान कलाकारांमुळे ती आपल्या सगळ्यांपर्यंत येऊन पोहोचली. चला, आता वारली कलेची लिपी शिकूया, तिचे मूळ अक्षरं. आणि ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही अख्खी वारली कला फक्त तीन सोप्या भूमितीय आकारांवर आधारलेली आहे. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा आकार त्रिकोण. बघा, 2 त्रिकोण टोकांना जोडले की तयार झालं माणसाचं शरीर. किती सोपं आहे हे, पण तितकंच अर्थपूर्ण. आणि एवढंच नाही, उंच पर्वत आणि झाडं सुद्धा याच त्रिकोणातून साकारतात. ओके, दुसरा आकार आहे वर्तुळ. हा आकार आपल्याला कशाची आठवण करून देतो? बरोबर, सूर्य आणि चंद्र. निसर्गाचं आणि अर्थातच आपल्या जीवनाचं जे कधीही न थांबणारं चक्र आहे ना, ते या वर्तुळातून दिसतं. आणि तिसरा आकार चौकोन. हा आकार म्हणजे कोणतीही मानवनिर्मित किंवा पवित्र जागा, जसं की आपलं घर, आपलं शेत किंवा मग देवाचं स्थान. अरे, आपल्याकडे लग्न समारंभात जो चौक काढतात ना, तो तर देवीचं प्रतीक मानला जातो. खूप पवित्र असतो तो. तर मग त्रिकोण, वर्तुळ आणि चौकोन हे 3 साधे सोपे आकार जेव्हा एकत्र येतात, तेव्हा जीवनचक्राच्या किती मोठ्या आणि रंजक कथा तयार होतात ते आता आपण पाहूया. इथे एक गोष्ट आहे जी खरंच लक्षात घेण्यासारखी आहे. या चित्रांमधल्या माणसांना चेहरेच नाहीत. का? यामागचं कारण खूप सुंदर आहे. कारण इथे एका व्यक्तीला महत्त्व नाहीये, महत्त्व आहे संपूर्ण समाजाला. ही चित्र मीबद्दल नाहीत, तर आम्हीबद्दल बोलतात. या वारली चित्रांमध्ये ना आपल्याला अख्खंच्या अख्खं आयुष्य दिसतं. म्हणजे शेती, शिकार, लग्न सोहळे, सण उत्सव, जन्म, मृत्यू, रोजच्या जगण्यातला अगदी प्रत्येक क्षण या चित्रांमध्ये जिवंत होतो. आणि हे चित्र, हे तर वारली कलेची ओळख आहे जणू. तारपा नृत्य. बघा, मध्ये तारपा वाजवणारा आणि त्याच्याभोवती हातात हात घालून गोल फिरणारे, नाचणारे लोक. हे चित्र म्हणजे काय? तर समाजाची एकता, त्यांचा एकोपा आणि जगण्याचा एक मोठा उत्सव. हे वर्तुळ म्हणजे एक असं नातं जे कधीही तुटणार नाही. बरं, आता ह्या कलेच्या मूळ तत्वज्ञानाबद्दल थोडं बोलूया, जे थेट निसर्गाशी जोडलेलं आहे. ही कला फक्त निसर्ग दाखवत नाही, तर ती चक्क निसर्गातूनच जन्म घेते. विचार करा, चित्र काढायला काय लागतं? कॅनव्हास, रंग, ब्रश, बरोबर. पण वारली कलेत हे अगदी सगळं निसर्गातून येतं. त्यांचा कॅनव्हास म्हणजे शेण मातीनी सारवलेली भिंत, पांढरा रंग म्हणजे तांदळाच्या पिठाची पेस्ट, आणि ब्रश म्हणजे बांबूची चावून तयार केलेली काडी. यापेक्षा जास्त नैसर्गिक अजून काय असू शकतं? कारण वारली संस्कृतीमध्ये निसर्गच देव आहे. त्यांच्या ज्या देवता आहेत ना, त्या निसर्गाचीच वेगवेगळी रूपं आहेत. उदाहरणार्थ, पाळघाट देवी, जी सुपिकतेची आणि समृद्धीची देवता मानली जाते. आणि म्हणूनच त्यांच्यासाठी चित्र काढणं ही एक प्रकारची पूजाच आहे, एक भक्ती आहे. आणि इथेच आपल्याला वारली कला आणि आधुनिक कलेतला एक मोठा फरक अगदी स्पष्ट दिसतो. वारली कला बोलते समाजाबद्दल, निसर्गाशी असलेल्या नात्याबद्दल, तर आधुनिक कला बऱ्याचदा वैयक्तिक भावनांवर जास्त लक्ष केंद्रित करते.
आता यात काही चूक किंवा बरोबर असं नाहीये, पण जगाकडे पाहण्याचे हे दोन पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन आहेत हे नक्की. ठीक आहे. तर आता आपण या कलेच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. एका लहानशा आदिवासी पाड्याच्या भिंतींवरून ही कला आज जगभरात कशी पोहोचली, चला ते पाहूया. आणि या प्रवासाचे खरे नायक आहेत जिव्या सोमामाशे. त्यांना आदराने वारली कलेचे जनक असं म्हटलं जातं. कारण त्यांनीच या कलेला त्या पाड्याच्या भिंतींवरून कॅनव्हासवर आणलं आणि संपूर्ण जगाला तिची ओळख करून दिली. आज जर आपण पाहिलं तर वारली कला फक्त चित्रांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. ती आपल्याला फॅशनेबल कपड्यांवर दिसते, घराच्या सजावटीत दिसते, डिजिटल आर्टमध्ये दिसते आणि इतकंच काय, शाळांमध्ये मुलांची कल्पनाशक्ती वाढवताना सुद्धा दिसते. आणि हेच तर तिचं सौंदर्य आहे. ती काळासोबत स्वतःला बदलते. तर मग आपण सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया. दोन त्रिकोण एका संस्कृतीची गोष्ट कशी सांगतात? मला वाटतं आता आपल्याला त्याचं उत्तर मिळालं आहे. वारली ही फक्त कला नाहीये, तर तो एक विचार आहे. साधेपणा, निसर्गप्रेम आणि एकत्र येऊन जगण्याचा संदेश देणारा एक जिवंत तत्वज्ञान आहे. ते आपल्याला शिकवतं की कमीत कमी गोष्टींमध्ये सुद्धा खरा आनंद कसा शोधायचा. आणि खरंच सांगायचं तर आजच्या या धावपळीच्या जगात आपल्याला कदाचित याच विचाराची, याच तत्वज्ञानाची सर्वात जास्त गरज आहे.